अधिवेशनाचे अधिक अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण जाणार आहोत थेट नागपूरला। आमचे विशेष प्रतिनिधी विनोद राऊत तिथे आहेत। विनोद, आज खूप खरं तर आतापर्यंत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत। कोणाचं निलंबन झालं तर कोणाच्या चौकशीची मागणी करण्यात आली, अशा विविध खरं तर घडामोडी घडल्या। पण सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की आज दोन्ही सभागृहात नेमके काय काय घडलं। आजचा दिवस जो आहे रचना तो निलंबनाने गाजला आहे। मुख्य घडामोड होती ती विधानसभेमध्ये सर्वात जास्त मोठी घडामोड होती। या काही प्रश्नोत्तराचा तास सुरू होता। स्थगन प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी अचानक मांडला। तो स्थगन प्रस्ताव याच्यावरती होता की कुठेतरी पनवेल इथं पनवेल शहरामध्ये महात्मा गांधी नाथूराम गोडसे यांचा एक सन्मानार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तो स्थगन प्रस्तावाद्वारे जितेंद्र आव्हाड यांनी तो सभागृहात मांडला। पण त्याच दरम्यान मुख्यमंत्र्यांचं लॉ अँड ऑर्डरवरती एक उत्तर होतं, ते सुरू होणार होतं। जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा तो मांडला, त्यामध्ये जो थोडा गदारोळ झाला। जे प्रकाश मेहता होते सत्ता पक्षाचे मंत्री, त्यांनी याच्यावरती एक आक्षेप घेतला। त्यांचं असं म्हणणं होतं की मुख्यमंत्री हे सभागृहाचे नेते आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, मोठे नेते असतात। जेव्हा मुख्यमंत्री उभे होतात आणि ते कुठल्या तरी प्रश्नावरती उत्तर देतात तेव्हा सभागृहानं त्यांचं ऐकून तर विरोधी बाकांवर त्यांना प्रतिवाद होता की आम्ही ऐकून घेतो, पण तुम्ही पण अशा रीतीचा युक्तिवाद करू नका, तुम्ही का बोलताय। या दरम्यान जेव्हा उत्तर आलं, मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की नाथूराम गोडसे हे महात्मा गांधींचे मारेकरी होते। त्यांचा सन्मानार्थ असं जर कोणी करत असेल तर आम्ही त्या अशा व्यक्तींवरती कडक कारवाई करू। जे विरोधकांची भावना आहे, जो ज्यांचा विचार आहे तो आमचाही विचार आहे, त्यामुळे आमच्यात जराही मतभेद नाही। या मुद्द्यावरती आम्ही त्यांच्यावरती कडक कारवाई करू असं त्यांनी सभागृहाला आश्वासन दिलं। त्यानंतर त्यासाठी तहकूब झालं। मात्र याच दरम्यान जेव्हा प्रकाश मेहता तावातावाने बोलत होते आणि जितेंद्र आव्हाड वेलमध्ये आले, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला बोलू देत नाहीयेत। आणि याच दरम्यान जेव्हा 15 मिनिटाचं तहकूब व्हायच्या अगोदरची या सगळ्या घडामोडी आहेत। जितेंद्र आव्हाड हे वेलमध्ये असताना सत्ताधारी पक्षाद्वारे आक्षेप घेतला जात होता। त्यावरती तावातावाने जितेंद्र आव्हाड असे बोलले की हे सभागृह कोणाच्या बापाचं नाही आहे। हे जेव्हा ऑन रेकॉर्ड घेण्यात आलं तेव्हा प्रचंड गदारोळ झाला। सत्तारूढ बागावरचे आमदार सगळे मंत्री वेलमध्ये आले। त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं हे प्रचंड आक्षेपार्ह विधान आहे आणि त्यांना तातडीनं निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी लावून धरली। करण्यात आलं। नंतर सभापतींकडे संसदीय कार्यमंत्री आहेत गिरीश बापट यांच्या दालनामध्ये एक चर्चा झाली, त्यामध्ये निलंबनाचा ठराव मांडला गेला होता। त्यानंतर सरकारचं एक उत्तर तयार होतं। 15 मिनिटांनंतर जेव्हा सभागृह सुरू झालं तेव्हा गिरीश बापट बोलायला उठले। त्यांनी सांगितलं ते आक्षेपार्ह आहे, संसदेचा सभागृहाचा अवमान करणारं आहे, त्यामुळं त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी असा आम्ही ठराव मांडतो आहे। आणि तो ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाला। तो ठराव असा होता की जितेंद्र आव्हाड हे सभागृह हे पण क्लिअर केलं, गिरीश बापटांनी हे पण क्लिअर केलं की पहिल्यांदाच ज्या आमदारांवरती निलंबनाची कारवाई होते त्याला विधिमंडळ परिसरात येण्याची परवानगी नसते। मात्र यावेळी जितेंद्र आव्हाड यांना ती परवानगी देण्यात आली। हे सगळं प्रकार झाला। यानंतर विरोधकांनी आमची मुस्कटदाबी होत आहे, प्रचंड बहुमत आहे सरकारचं, राक्षसी बहुमताच्या जोरावरती विरोधकांची मुस्कटदाबी होत आहे आणि यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कारवाई केली जात आहे। याचा त्यांनी निषेध करत सभात्याग केला आणि जोपर्यंत आव्हाड यांची निलंबनाची कारवाई यांच्यावरची मागं घेतल्या जात नाही तोपर्यंत हे सभागृह चालू देणार नाही किंवा सभागृहाच्या कामकाजामध्ये आम्ही भाग घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। रचना, निश्चितपणे तू जसं म्हणालास तसं खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा निलंबनानेच अर्थातच गाजलेला आहे। पण त्या बरोबरीने जसं काल पॅकेज जाहीर झालं, आजही त्या पॅकेजच्या विरोधात विरोधकांनी अक्षरशः टीका सुद्धा पुन्हा एकदा केलेली आहे। पण आजही कायदा आणि सुव्यवस्थेच्या खरं तर मुद्द्यावर चर्चा होणार होती, विरोधक सरकारला घेरणार होते। या अनुषंगाने आज काय चर्चा झाली? रचना, खरं सांगायचं झालं तर विरोधकापासून सत्ताधारी दोघांना पण आजच्या कामात रस नाहीये। शरद पवार यांची आज हे आहे जन्मदिवस आहे, गोपीनाथ मुंडे यांचा पण जन्मदिवस आहे स्वर्गीय। कार्यक्रम आयोजित केलाय, सर्वांना जायचं होतं इकडे, त्यामुळं हे कामकाज आटोपण्याचा हा सगळा प्रकार होता। आता मुख्यमंत्र्यांची जेव्हा लॉ अँड ऑर्डरवरती जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा खरं तर हे मुद्दे मांडले होते, विरोधकांना ते बसायचं होतं।
चर्चा अत्यंत सीएमचं उत्तर हे सविस्तर होतं. सीएमनी आज लॉ अँड ऑर्डर यांच्यावरती फडणवीस यांनी अत्यंत समर्पक उत्तर दिले. त्यांचं असं म्हणणं होतं की रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढायला पाहिजे. त्यांनी म्हटलं की मागील सरकारची कारवाई अशी होती, मागील सरकारची कार्यरचना अशी होती की रेट ऑफ कन्व्हिक्शन कमी दाखवण्यासाठी किंवा एफआयआर कमी, गुन्ह्याचं प्रमाण कमी दाखवण्यासाठी जे गुन्हे यायचे ते नोंदवण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र आमच्या सरकारने भाजप सरकारने आदेश दिला आहे की जे गुन्हे होतील, ज्या तक्रारी येतील त्या नोंदवून घेतल्या पाहिजे. रेकॉर्डवरती कमी दाखवण्यात गुन्हे कमी रजिस्टर झाले हे मानण्यास काही हे नाहीये. आणि त्या पलीकडे त्यांनी हे सांगितलं की लॉ अँड ऑर्डरमध्ये जेव्हा तुम्ही क्राईम रजिस्टर होतो त्यानंतर बऱ्याचशा स्टेप्स असतात. त्यामध्ये व्हॅल्युएबल इव्हिडन्स गोळा करणे, त्यानंतर ते कोर्टात पुटअप करणे, बऱ्याच वेळी अंडर प्रेशर या सगळ्या केसेस रजिस्टर केल्या जातात. त्याच्या चार्जशीट ह्या केल्याच पाहिजे, त्या रीतीच्या चार्जशीट कोर्टात जातात आणि कोर्टामध्ये ते प्रूव्ह होत नाही. सगळे जे काही इव्हिडन्स आहे ते टिकत नाही. त्यामुळं जे रेट ऑफ इव्हिक्शन आहे, म्हणजे रेट जे गुन्हा हे करण्याचं प्रमाण आहे, साबित करण्याचं जे प्रमाण आहे गुन्हा हे करण्याचं, ते अत्यंत कमी आहे. रेट ऑफ कन्व्हिक्शन कमी आहे. त्यामुळे रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवणं हे आमचं काम आहे. बरोबर. महिलांवरती जे अत्याचार होतो आहेत, आणखीन एक महत्त्वाचा निर्णय झाला तो म्हणजे की दहीहंडीला साहसी प्रकाराच्या खेळात आता त्याचा समावेश केला जाणार आहे. विनोद तावडेंनी ती घोषणा केली आहे. याबद्दल मला अगदी थोड्यात सांगशील? दहीहंडीवरचा निर्णय हा जो होता हा प्रलंबित होता. विनोद तावडे यांनी त्यावर सविस्तर उत्तर दिलं. याही पलीकडे महत्वाची गोष्ट म्हणजे विधान परिषद अजूनही शेतकरी पॅकेजच्या मुद्द्यावरच रणकंदन सुरू आहे. विधान परिषद जवळपास 3 वेळा आज तहकूब झाली. विरोधकांचं हे म्हणणं होतं की तुम्ही अशी सरसकट पॅकेज जाहीर न करता प्रति हेक्टरी तुम्ही किती मदत द्याल, रोख मदत द्याल, हे तुम्ही जाहीर करा. आज 3 वेळा सभागृह त्याच मुद्द्यावरती तहकूब झालं. म्हणजे विधानसभेतून शेतकरी पॅकेजचा मुद्दा बाद झालाय, मात्र हा मुद्दा सुरू झालाय. दुसरी एक मोठी घडामोड अशी होती की आज हायकोर्टात जे युती सरकारने जे महाअधिवक्ता यांनी जे सरकारचं म्हणणं मांडलं त्यानुसार एसीबीला इरिगेशन स्कॅमचा इरिगेशनचा घोटाळा झाला, सिंचन घोटाळा, त्याची परवानगी देण्यात आली. यावर निश्चितपणे मला वाटतं आतापर्यंतच्या खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी आहे. जितेंद्र आव्हाडांचं निलंबन असो किंवा सुनील तटकरे, अजित पवार यांच्या चौकशीची मागणी असो, मला वाटतं या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स आम्ही सातत्याने तुमच्याकडून घेतच राहणार. सध्या तू दिलेल्या सर्व माहितीबद्दल धन्यवाद.